वडिलांच्या समोर जाते सती माता आणि वडिलांना म्हणते, बाबा, जगाच्या पाठीवर कुटुंब म्हटलं की दोन प्रकारच्या जोड्या तयार होत असतात, आई वडील, मुलगा आणि मुलगी. परंतु जे कनेक्शन असतं ना ते विरोधात असतं. म्हणजे कसं, आई वडील, मुलगा आणि मुलगी, पण आईचं आवडतं कॅरेक्टर मुलगी नसून मुलगा असतो आणि मुलाचं आवडतं कॅरेक्टर आई असते. आणि त्याच दुसऱ्या बाजूनं मुलीचं आवडतं पात्र वडील असतात आणि वडिलांचं आवडतं पात्र मुलगी असते. घरामध्ये कितीही भांडणं होऊ द्यात, मुलगी छोटी जरी असली ना तरी ते बापाकडे जाते, बाबा जेवले तुम्ही? नाही, मला जेवायचं नाही. तिला कळते आईचं आणि बाबाचं काहीतरी बोलत झाली ती सहज म्हणते, जाऊ द्या ना बाबा, तुम्हाला तर आईचा स्वभाव माहित आहे, चला मी वाढून आणते तुमच्याकरता. हे वाक्य घरामध्ये फक्त आणि फक्त मुलगीच समजू शकते, इतरांना या वाक्याचा अर्थ कळत नाही. आणि तुम्हाला एक वाक्य सांगू का, त्या मुलीचा अधिकार सुद्धा आपल्या घरामध्ये जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे तोपर्यंत त्या मुलीच्या माहेरामधला आनंद तेवढा कायम असतो. ज्या दिवशी माहेरातला आपला बाप गेला ना, तुमचं माहेर किती श्रीमंत असू द्या, पण तुमच्या माहेरातली तुमची जागा त्या दिवशी संपली असून समजून जायचं. बाप किती म्हातारा असू द्या हो, शास्त्र असं सांगतं, कितीही म्हातारा असलेला बाप असू द्या, किती गरीब असलेला बाप असू द्या, आणि मुलगी ज्यावेळेस 6 महिन्यातून वर्षातून घरी जाते ना, पूर्वीच सांगतोय, त्याच्या खिशामध्ये असणारे मजुरीचे पैसे 10 रुपयापासून 100 रुपयापर्यंत रोज त्याला बाजारामध्ये जिलेबी दिसते, गुलाबजाम दिसतात, पण खाण्याची इच्छा होऊन सुद्धा जो त्यागतो आणि ती एक एक नोट जमा करून ठेवतो, 6 महिन्यातून घरी आलेल्या मुलीला चुपचाप तेवढे पैसे देऊन टाकतो आणि सांगतो, तुझ्या आईला सांगू नको. हा बाप सध्याच्या काळात समाजातून निघून गेलेला आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये कसं असायचं ना, थोडा जर काही भाव निर्माण झाला, थोडा म्हणजे एखादी वस्तू जरी घरात खाण्याकरता आणली बाजारातून, तर त्याचं कौतुक काहीतरी जगाच्या वेगळं राहायचं. आता 5 रुपयाचं डेअरी मिल्क लेकरू मागतो तर बाप आधीच 50 रुपयाचं मोठं डेअरी मिल्क आणून ठेवतो, त्याच्यामुळे तो कौतुक, तो आनंद राहिलाच नाही. आता लेकरांना तुम्ही ते 1 रुपयाची ट्रॉफी द्या बरं खायला, 1 रुपयाला चॉकलेट खात नाहीत, ते नको म्हणतात, हे नाही पाहिजे, मोठं पाहिजे. का? कौतुक नावाचा विषयच राहिला नाही. पूर्वीचा